लाल, नारंगी आणि गुलाबी. तेव्हा काय त्यांनी दिसत सुटे ना तू. आज दीदीकडे आहे भाजी भरायची सगळी का नाही. काय काय भरून ठेवलंय. काळा घेवडा, वाटाणा, थोडं शेंगा भरून ठेवलं त्या. त्यात काय काय भरून ठेवले. टमॅटो, बीट, काकडी. आज दीदी भाजीपाला भरून ठेवते का नाही. फळामध्ये काय हाय हॅलो नमस्कार. मी शोभा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे माझा आहे उपवास. तर तुम्ही कुणी उपवास धरलेला आहे आणि कोण कोण हा उपवास करतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी आज मांडलेली पूजा तुम्हाला दाखवते. देवपूजेसाठी मी गॅलरीमध्ये लावलेल्या झाडांचीच पालवी आणि फुले घेतलेली. घरातील सकाळची कपडे भांडी धुवून झाल्यानंतर लादी पुसून घेतल्यानंतर मी देवपूजा आहे ती मांडून घेतलेली आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे मी पूजा मांडून घेते त्या पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील ही गुरुवारची पूजा श्री महालक्ष्मी महात्म्य. तर हे पुस्तक मिळतं त्या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये पूजेची मांडणी दिलेली आहे. त्या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे. आणि पहिल्यांदा आपण पूजेची सविस्तर मांडणी आहे ती चॅनलमध्ये आपण अपलोड केलेली आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आहे ती मांडून घेतलेली आहे. प्रसादासाठी मी दूध, केळ आणि मध घालून असे पंचामृत तयार करून घेतलेले. देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी शेवयाची खीर तयार केलेली. संध्याकाळी पुस्तक वाचून झाल्यानंतर मी देवीला खिरेचा नैवेद्य दाखवून घेतलेला. आणि रात्रीच्या वेळेला जेवणामध्ये मी चपाती, भात आणि तांदळीची भाजी, पावट्याची आमटी आणि खीर असा साधा जेवणामध्ये देत होता. आणि ही आहेत गॅलरीमध्ये लावलेल्या मिरची झाडाला मिरच्या आलेल्या आहेत. आणि शेजारच्या कुंडीमध्ये अळू लावलेला आहे. तर तो दिवाळीमध्ये अळू सुकून गेलेला त्यामुळे ती मी परत काढून कुंडीतील माती काढून परत अळूचे गड्डे उघडे पडलेले त्यामुळे मी परत माती काढून परत पुन्हा एकदा अळूचे गड्डे लावून घेतलेले आहेत. आणि ही आमच्या गॅलरीमध्ये काळी आणि पांढरी चिमणी पाणी पिण्यासाठी आलेली. तर हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.